करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, नक्कीच हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आयुष्य जगत असताना संपूर्णपणे टेन्शन येत असतं. या टेन्शनमधून आपण कसं मुक्त व्हाल? टेन्शन संपवायचं आहे, परंतु टेन्शन प्रत्येक दिवसामध्ये येत असतं. कुठलं ना कुठलं कारण घेऊनच येत असतं. तसं तर पाहायला गेलं, सकाळ झाली की रात्रभर आपण तो विचार करत, तोच सकाळी आपण विचार करत असतो. ज्यांनी कधीच चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल. जीवनात आपण अनेक प्रकारे पाहायला गेलो, अनेक नवनवीन प्रकारचे कार्य करत असतो, काम करत असतो. आणि ते काम करत असताना समोरची व्यक्ती जी करत आहे ना, तेच आपण करतो. विचार करा, समोरचा विद्यार्थी जर आपण शालेय शिक्षण घेत असू तर नक्कीच, किंवा एखादी परीक्षा असेल, समोरच्या विद्यार्थ्यांनी बघा प्रत्यक्षपणे रिकाम्या जागा भरा असं असतो की नाही प्रश्न, आणि त्या प्रश्नामध्ये रिकाम्या जागा, त्या रिकाम्या जागामध्ये त्यांनी उत्तर लिहिलं, परंतु तो उत्तर चुकीचं आहे. त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचं बघून जर आपण लिहिलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याला नंतर कळालं की हे उत्तर चुकीचं आहे, त्यांनी पुन्हा ते काय केलं, चूक केलं. मग आपण पुन्हा बघू, अरे त्यांनी चूक केलं, मग आपण पण चूक केलं. म्हणजे विचार करा, टेन्शन आलं की नाही. मग आता ह्याचं नक्की उत्तर काय असेल? खिशामध्ये पैसे नसतात. पैसे असले की टेन्शन फ्री, आणि पैसे नसले की टेन्शन घेऊन आपण बसतो. अहो प्रत्यक्षपणे आयुष्यामध्ये आयुष्य तुम्हाला दुःखाची 100 दाखवणार नाहीये, परंतु आयुष्याला हसण्याची 1000 कारणे नक्कीच दाखवून देईल. आपण किती वर्षे या पृथ्वी तलावर आहोत हे आपल्यालाच माहीत नाही ना. किती वर्ष आपण या, बघा प्रत्यक्षपणे मनुष्य देह जो प्राप्त झालेला आहे माहीत नाही आहे. जन्माची तारीख माहीत आहे, मृत्यूची तारीख माहीत नाही. मग आयुष्य कसं जगलं पाहिजे हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे ना. कसं जगायचं, टेन्शन फ्री जगायचं. आपण दिवसभर दुःख, रडणं याच प्रक्रियेमध्ये जीवन जगत असतो. आपल्या प्रतिष्ठेपेक्षा आपल्या चारित्र्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण कसे बोलतो, कसे चालतो, कसा आपला स्वभाव आहे. चारित्र्य म्हणजे काय, जे तुम्ही आहात ना ते समोर दिसत आहे, आणि प्रतिष्ठा म्हणजे जे लोक बनवतात. आता विचार करा, एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याची वाहवा संपूर्ण त्या गावामध्ये, शहरामध्ये होत असते, परंतु आपली चारित्र्य आहे ना ते आपण प्रत्यक्षपणे स्वतःहून करत असतो. आपण दिसायला कसं आहोत, आपला स्वभाव कसा आहे, आपण लोकांशी कसं बोलत आहोत. आता टेन्शन आपल्याला केव्हा येतं बघा, एखादं जर काम आपल्या मनाप्रमाणे होत नसेल तर टेन्शन येतं. मग जगात दुःख आणि दुःख देणारी माणसं खूप आहेत. म्हणून आपण हसलं पाहिजे, आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण कशा प्रकारे हसणं दिसेल हे पाहायला पाहिजे. अहो पाप ही अशी गोष्ट आहे ना जी लपवली की अजून जास्त वाढत जाते. आपल्या हातून काही गोष्टी अशा घडत असतात जे चुकीच्या असतात. त्यातून कळत असतं की प्रत्येक आपल्या हातून पाप घडलेलं आहे, वाईट कर्म घडलेली आहेत, तरीसुद्धा बघा आपण आयुष्य जगत असतो.
परंतु ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचं असतं. नाहीतर दुनियेत सर्व काही मिळवण्यासाठी फक्त प्रेमच पुरेसं आहे. आपण आपल्या नरदेहाशी, आपण आपल्या भगवंताशी किती उपासना करत आहे, किती भगवंताच्या चरणी आहोत हे पाहिलं पाहिजे. त्यानेच ते संपूर्णपणे नरदेह प्राप्त करून दिलेला आहे ना. मग श्लोक कोणासाठी प्राप्त करून दिलेला आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहिजे. स्वतःच्या मनाला पहिलं विचार. आपण दुसऱ्यांची काळजी करत असतो, परंतु स्वतःच्या आयुष्यामध्ये आपण सुखी आहोत का? कारण आपलं कुणीही बघा, कॉफी म्हणजे ज्याप्रमाणे अनुकरण, नक्कल किंवा द्वेष करायला लागलं की समजायचं आपण कुठेतरी चुकलेलो आहोत. बरोबर की नाही? मग ते जाणीव नसते आपल्याला आपल्या हातून काय घडलेलं आहे. मग आपण दिवसभर टेन्शनमध्ये असतो. मग विनाकारण ह्या ना त्या गोष्टीवरून आपण बघा आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येत असतात. आता काय करायचं, कसं करायचं, कोणाला विचारायचं. बरोबर की नाही? मग त्याचप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये सुद्धा सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह आपण कशा प्रकारे राहू. ज्याप्रमाणे मनुष्य अपयशाला भीत नाही, अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर याची त्याला भीती वाटते. आता काम करत असताना यश आणि अपयश येत असतं. मग काय आपण टेन्शन घ्यायचं का? आयुष्य फार सुंदर आहे हो. ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. आता पशुपक्षीसुद्धा उत्तम प्रकारे जीवन जगत आहेत. आपण तर मनुष्य देह आहोत. बरोबर की नाही? आपल्याला एक प्रकारे शिकवण आहे. आपल्याला एक प्रकारे बघा संस्कार प्राप्त करून दिलेले आहेत. म्हणून प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना तर आपल्याला संपूर्णपणे टेन्शनमधून मुक्त व्हायचं आहे. जन्माला आलोय हो. जन्माला आल्यापासून आपल्यामध्ये टेन्शन आहे. ते शेवटच्या श्वासापर्यंत टेन्शन आहे. मग ते टेन्शन घेऊन जगायचं का? बरोबर की नाही? एखादा आनंदाचा दिवस असेल, त्या दिवशी आपल्या डोक्यामध्ये काहीच विचार येत नाही, परंतु तो कार्यक्रम संपताच पुन्हा तेच टेन्शन येतं, उद्याचं कसं. म्हणून माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. बरोबर की नाही? आपण घाबरतो कशाला? लाज कसली वाटते? आपण गरीब आहोत, आपल्याकडे पैसे नाही आहेत, समोरच्या व्यक्तीकडे खूप काही पैसा आहे, खूप काही श्रीमंती आहे. अहो, आपल्याला लाज वाटली पाहिजे ते आपल्या दुर्गुणांची. जी वाईट अवगुण आहेत त्यांची लाज वाटली पाहिजे. बरोबर की नाही? लोक सर्वजण ज्ञान सांगणारे आहेत, परंतु अज्ञान बाहेर काढणारा कोणीच नाही ना. अज्ञान बाहेर काढणारा फक्त परमेश्वरच आहे. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही ना. आपण विचार करायचा, अरे हा तर चांगला माणूस होता, याने देवाने कसं काय नेलं. पण विचार जर केला, देवाला तोच आवडला ना, त्यानेच बरोबर उचललं. मग आपण विचार करायचा, अरे असं कसं झालं. आता माझी बारी, टेन्शन आलं. बरोबर की नाही? जी माणसं शक्तिशाली असूनही क्षमा करतात आणि दरिद्री असूनही दान करतात, अशीच माणसं स्वर्गाच्याही वर राहत असतात. आपल्याकडे जर काही पैसे असतील तर आपण कोणाला दान करत नाही, उलट विचार करणार कोणी मला दिलं तर अजून चांगलं होईल. आपण जेवत असताना बघा कोणी दरवाजात आलं तर आपल्या मनामध्ये पहिला प्रश्न उभा राहतो, ही व्यक्ती कधी इथून निघून जाईल आणि मला 2 घास सुखाची जेवता येईल. परंतु आपण स्वतःहून बोलत नाही, हो या जेवायला. बरोबर की नाही? आपल्याला बोलता आलं पाहिजे. भले 1 घास शिल्लक असू दे, परंतु बोलणं हे प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीला आनंद वाटत असतो. जो मनुष्य आपल्या मनाची वेदना
मनातले दुःख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही, त्याला अधिक राग येत असतो. मग मनाची वेदना आणि मनातलं दुःख कोणाला सांगायचं? जीवन जगत असताना दुःखात असतात, परंतु दुःखात आपल्याला सुख प्राप्त होईल. टेन्शन मुक्त व्हायचं आहे. कसं मुक्त होऊ? टेन्शन आपल्या पैशाने सोडवता येणार आहे का? नाही. एखादा भाग पैशाने सोडवता येईल हो, पण संपूर्णपणे आयुष्य हे पैशाने नाही सोडवता येणार. मनावरचं टेन्शन आहे, डोक्यावरचं टेन्शन आहे, जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचा अपराध सहन करतात. म्हणजे विचार करा. आपण विचार करायचो, अरे हा तर धडधाकट होता, परंतु शेवटी कलिकाळासमोर कोणीही नसतं. काळाची बाहुडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. ज्याची घटका भरली, ज्याची वेळ बघा पूर्णपणे निघून गेली, त्याला जावंच लागणार आहे. आपण रिटर्न तिकीट काढून आलेलो आहोत, मग टेन्शन म्हणून का म्हणून आपण इथं जगायचं हो? मिळालेलं आयुष्य आपल्याला सार्थकी लावायचं. म्हणून भगवंताची जाण, भगवंताची ओळख, भगवंताची जाणीव का असावी? अहो, भगवंताच्या स्मरणामध्ये, भगवंताच्या बघा प्रत्यक्षपणे पूजा अर्च्यामध्ये जर आपण राहिलो ना, तर समर्थ म्हणाले, उपासनेचा भला मोठा आश्रय हो, उपासनेविना निराश्रय हो, उदंड केले तरी जय हो प्राप्त नाही. का बोध आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत? का शब्द आपल्या कानावर, का आपल्याला बघा प्रत्यक्षपणे श्रवण दिलेलं आहे? ते पिंडामध्ये पेरता आलं पाहिजे. नुसतं आपण ऐकतो आणि सोडून देतो. आपण विचार करतो, यांचं काय ऐकायचं, त्यांचं काय ऐकायचं, पुन्हा पुन्हा तेच. त्याच ओवीतून, त्याच शब्दातून नवीन अर्थ तयार होतो, नवीन दिवस पाहायला मिळतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. नवीन ऊर्जेला बघा, ज्याप्रमाणे सूर्याची कोवळी किरणं ज्यावेळी या पृथ्वी तलावर पडतात तेव्हा खूप छान वाटतं, पण जेव्हा बघा हळूहळू वेळ निघून जातो, तेव्हा भर दुपारी आपल्याला त्या सूर्याची किरणं नको होतात की नाही? म्हणून कधीतरी आपल्याला कोणत्या तरी प्रकारचं दुःख, संकट हे येणारच असतं. ही जाणीव ठेवून आपल्याला आसपासच्या माणसांना जमेल तशी मदत आणि सहकार्य करता आलं. आपण तेव्हा विचार करायचा नाही, मी कोणाला मदत करू, ही व्यक्ती अशी होती, ती व्यक्ती अशी आहे, असं विचार करायचंच नाही हो. आपल्यामधला माणुसकीपणा, आपल्यामधला जो मनुष्यदेह आहे, तो प्रत्यक्षपणे इतरांना मदत करत आहे हे दाखवून दिलं पाहिजे. कारण हा आपला देह नाहीच आहे, हा भगवंताचा आहे. मग समोरचा देहसुद्धा भगवंताचाच आहे ना, मग त्याला मदत करणं नक्कीच आहे, स्वाभाविकच आहे हो. परंतु आपण काय करत असतो, ही व्यक्ती काल माझ्याशी भांडली म्हणून मी ह्यांच्या मदतीला जाणार नाही, असं आपण धरूनच ठेवतो. ही व्यक्ती मला बघा खोटं बोलायला भाग पाडली, मग या व्यक्तीच्या मी दारी उभा राहणार नाही. परंतु बघा, ज्यावेळी सुखदुःख येतात ना, कुठलाही प्रसंग येतो, त्या प्रसंगांना आपल्याला नक्कीच सामोरं जाणं. त्यावेळी आपण सर्व वाद विसरून, भेदाभेद विसरून प्रत्यक्षपणे त्यांच्या सुखदुःखाला हजर राहणं गरजेचं आहे. तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच टेन्शन फ्री होऊ शकतो. मनासो विश्रांती आणि समाधान. जय जय रघुवीर समर्थ.